जेव्हा आपण डोळे झाकून बाळाची जबाबदारी बाळाच्या पप्पांकडे देतो तेव्हा. हॅलो, नमस्कार. तर सकाळी मी उठले आणि वृंदाला मस्त हॉलमध्ये ठेवलं खेळायला. पण ती आज खूपच चिडचिड करत होती. मला ती काहीच करून देत नव्हती. नाश्ता करायला घेतला पण ती नाश्ता पण करून देत नव्हती मला. नंतर वृंदाला अंघोळ घातली. मग म्हटलं अंघोळ घालून झोपवलं तर ती शांत तरी होईल. वृंदाची छान मालिश केली, मस्त अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर तिला झोळीत ठेवलं झोपायला. ती झोपी गेलेली पाहून मग मी लगेचच माझी कामं उरकायला घेतली. पहिले तर मला मशीन लावायची होती कपड्याची. मशीनला कपडे लावली तेवढ्यात वृंदा लगेचच उठली. मग वृंदाला परत झोका दिला आणि तिला झोपवलं. ती झोपी गेल्यानंतर मग मला तिचा बराचसा पसारा होता हॉलमध्ये, तो उरकायचा होता. हॉलमधला सगळा पसारा वगैरे उरकला आणि झाडून घेतलं. झाडून घेतल्यानंतर लगेचच फरशी पुसून घेतली. कामं उरकल्यानंतर मी लगेचच माझ्यासाठी जेवण बनवून घेतलं. जेवण केलं आणि आराम केला थोडा. रात्री जेव्हा वृंदाचे पप्पा आले तेव्हा आम्हाला जायचं होतं बाहेर डी-मार्टला. आणि वृंदा बघा कशी नादवली लिफ्टच्या बटनपाशी. तिला अजून मी कधी स्क्रीन दाखवली नाही. तिला असं काहीतरी दिसलं ना तिला खूप अट्रॅक्शन वाटतं. नंतर आम्ही गेलो खाली. वृंदाच्या पप्पांनी वृंदाला घेतलं होतं. नंतर मी घेतलं वृंदाला आणि आम्ही पोहोचलो डी-मार्टला. डी-मार्टला गेलो पण खूपच जास्त गर्दी होती. गर्दी पाहून म्हटलं वृंदाला एवढ्या गर्दीमध्ये न्यायलाच नको. पुन्हा आम्ही रिटर्न चाललो होतो. मग मला खायची होती पाणीपुरी. मी पाणीपुरी खायला गेले तोपर्यंत वृंदा आणि वृंदाचे पप्पा गाडीमध्येच बसले होते. माझी पाणीपुरी पण खाऊन झाली नाही तेवढ्यात तिथे डीजे आला. डीजे आल्यामुळे आम्हाला लगेचच तिथून निघावं लागलं, कारण की आम्ही वृंदाला जास्त आवाजामध्ये नेत नाही. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर वृंदाच्या पप्पांनी वृंदाला घेतलं आणि मग मी गेले स्वयंपाक करायला. आज पालकपुरी बनवणार होते मी. तर पालकपुरीची सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवली होती. फक्त पुऱ्या लाटायच्या, तळायच्या बाकी होत्या. अगोदर सगळ्या पुऱ्या करून घेतल्या म्हणजे टाइम नाही जात. आणि पुऱ्या करून झाल्यानंतर सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. जेवण झाल्यानंतर मला घासायची होती भांडी. मग वृंदाला तिच्या पप्पांपाशी झोपायला ठेवलं. तर तिला झोपायच्या ऐवजी पप्पाच झोपी गेले. वृंदा काही झोपायचं नावच घेत नव्हती. आज तिने खूप त्रास दिला होता आणि 1 वाजता वृंदा झोपली रात्रीच्या. तर असा होता आजचा दिवस. बाय.